ही राजकीय मंडळी स्वतः एका मुद्द्यावर टिकून राहत नाही ना आम्हाला टिकून राहू देते। कालच आम्ही व्हिडिओ टाकला की बाबा राज ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती होईल का? कारण म्हणजे उदय सामंत यांची भेट। पण आज जे काही चित्र समोर आहे त्याचा अभ्यास करता काही दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या भेटी पण खूप वाढल्या आहेत। आता आमचं काम तुम्हाला विश्लेषण देणं आहे। आम्ही काय आयआयटी बाबा नाही की जे तुम्हाला खोटी भविष्यवाणी करून भरकटवून लावू। खैर, उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल तर चर्चा झाली। आता या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीवर जरासा प्रकाश टाकू। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाचे चेहरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसले। मुंबईतील एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली। या कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधू मोकळ्या वातावरणात संवाद साधताना दिसले। त्यांच्या चर्चेचा रोख राजकीय होता की कौटुंबिक यावर तर्कवितर्क लढवले जात असले तरी या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे। उद्धव आणि राज ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार, परंतु 2006 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यापासून हे दोघे वेगवेगळ्या राजकीय वाटांवरून मार्गक्रमण करत आहेत। 2019 मध्ये शिवसेना भाजप युतीत फूट पडल्यानंतर आणि 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर उद्धव ठाकरे एक वेगळं अस्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत। दुसरीकडे राज ठाकरे यांचा पक्ष मनसे हा अद्याप निर्णायक स्थितीत पोहोचू शकलेला नाही। गेल्या काही वर्षांपासून या दोन बंधूंच्या संबंधामध्ये सौहार्द दिसत आहे। एकमेकांवर टीका करणं त्यांनी टाळलं आहे। उलट काही वेळा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचंही पाहायला मिळालं आहे। परंतु तरीही दोन्ही पक्षांनी अद्याप युती किंवा हातमिळवणीबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही। अशातच या भेटी पुन्हा एकदा राजकीय समीकरणांचा अंदाज वर्तवू लागले आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे दोघांनाही फारसे यश मिळाले नाही। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत, तर मनसेला विशेष प्रभाव पाडता आला नाही। निवडणुकीनंतर ठाकरे बंधू सलग तिसऱ्यांदा भेटले आहेत। या भेटी नेमकं काय सांगतात? 15 डिसेंबर 2024 ताज लँड्स अँड मुंबई येथे रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नासाठी राज ठाकरे आले होते। या कार्यक्रमात उद्धव ठाकरे कुटुंबासह उपस्थित होते। 22 डिसेंबर 2024 दादर मुंबई राज ठाकरे यांच्या बहिणी जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात उद्धव ठाकरे आले। दादरच्या राजे शिवाजी विद्यालयात हा विवाह सोहळा पार पडला। 23 फेब्रुवारी 2025 अंधेरी मुंबई शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात पुन्हा ठाकरे बंधू भेटले। या भेटीत त्यांच्यात मोकळ्या गप्पा झाल्या, पण राजकीय विषयावर चर्चा झाली का याबाबत स्पष्टता नाही। ठाकरे कुटुंबाचे समर्थक आणि शिवसैनिक, मनसैनिक गेल्या अनेक वर्षापासून उद्धव राज एकत्र यावेत अशी मागणी करत आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई आणि पुण्यात ठाकरे एकत्र येणार का असे बॅनर झळकले होते। 2019 मध्ये शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकीय दृष्ट्या जवळ आले होते, मात्र प्रत्यक्षात युती झाली नाही। मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या भेटी चर्चेत आल्या आहेत। कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी तरी हे दोघे एकत्र येणार का की फक्त कौटुंबिक कार्यक्रमापुरते संबंध मर्यादित राहणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे। राजकीय वर्तुळात एक चर्चा रंगू लागली आहे। युतीच्या नव्या समीकरणांची शक्यता आहे का? जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहू शकते का? राज ठाकरे यांची मनसे भाजपाच्या जवळ गेली होती, पण आता उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढण्यामागे काही संकेत आहेत का? या भेटी राजकीय नवा अध्याय लिहिणाऱ्या ठरणार की फक्त कौटुंबिक घडामोडीच्या साक्षीदार राहणार हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळ याकडे बारीक लक्ष ठेवून आहे। या संदर्भातील राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।